दोन बलाढ्य संघ एका बाजूला आपण पाहू शकता ऐकावदे रुद्र 11 चिकनगर विपक्ष आयरे 40+ दोन्ही संघाचे 12 खेळाडू आमच्या समालोचक कक्षामध्ये पाठवून द्या। चिकनगर संघ आपला 12 खेळाडू पाठवून द्या, आयरे संघ आपला 12 खेळाडू पाठवून द्या। 12 नसला तर कोणीतरी प्रतिनिधी पाठवून द्या। हरीश आणि नरेंद्र ही जोडी मैदानात आपण पाहू शकता। पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आपण पाहतोय, त्यानंतर कंबालपाडा 40+ विपक्ष देवीचा पाडा 40+ मध्ये मॅच असणार आहे। तर दोन बलाढ्य संघांमधील मॅच आपण पाहणार आहोत। चेंडू कधी हरला फुटला तर नवीन आहे, त्यामुळे किशोर जुने चेंडू पण ठेवून द्या, आपल्याला सरावाला येतील कामाला। सामना सुरू होतोय। पहिला चेंडू बॅटरमधून काढलाय, चेंडू मिडॉनला बीट करतो, वाईडिश लॉंगॉनला चेंडू क्षेत्ररक्षकांकडे झाली चूक आणि त्याचं रूपांतर झालंय धावांमध्ये 4 धावा। थँक्यू डीजे। सुएजचा पहिला चेंडू खूप चांगला होता, मिडॉनला बीट झाले, आपण मिड विकेट देखील बीट, आपण वाईडिश लॉंगॉनला देखील बीट झालाय, चौकार केला सुयश, गोलंदाजी मार्कवर, स्ट्राईकला हरीश, ऑन साइडला पूल केलाय, चेंडू वेगाने चाललाय या बेलला, 1 बाउन्स 2 बाउन्स मिड विकेट सीमारच्या बाहेर, चौकार। थँक्यू डीजे। छत्रपती शिवाजी महाराजांचं संगीत ऐकवलं जात आहे, ज्या छत्रपतीमुळे आपण मराठी म्हणून जन्माला आलो, ज्या छत्रपती शिवाजी महाराज मराठी म्हणून अस्तित्व। सुयश पुण्याचा गोलंदाजी मार्कवर, बघा सुयश कोणत्या प्रकारचा चेंडू मंकी विकेट घेत नाहीत, मंकी विकेटसाठी तुम्हाला आधी कॉल देणं देखील गरजेचं असतं। सुयश गोलंदाजी मार्कवर, राईट आर्म ओव्हर द मार्क करतो, स्ट्राईकला हरेशला आपण पाहू शकता। हा चेंडू उंच गेलाय, लांबी प्राप्त होतं का पाहिजे, चेंडू चालला यावेळेला वाईडिश लॉंग ऑन सी मारेच्या पार, षटकार। थँक्यू डीजे। धावसंख्या धावफलक आपण पाहू शकता, यावेळेला वेगाने वाढते, पुढे सरकते, 14 धावा। सुयश पुण्याचा गोलंदाजी मार्कवर, चांगला चेंडू, खूप चांगला चेंडू, बॅकफुट गेले, कट करत होते, याला गुडल्यास पण टेक कप झाला चेंडू, ही गोलंदाजी हरीश साकेज खूप चांगली। शॉर्ट ऑफ लेन ओव्हर पिच चेंडू टाकले तर हरीश त्याच्यावर प्रहार करेल। सुयश पुण्याचा गोलंदाजी मार्कवर, राईट आर्म ओव्हर द मार्क टाकला, हा चेंडू ऑन साइडला पूल केलाय, क्षेत्ररक्षक होते तिथे, आपण डीप मध्ये चेंडू फील्ड एकच धावामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय। धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता, या बेला 15 धावा। शॉर्ट विकेटच्या क्षेत्ररक्षण एक प्रयत्न करणं फार गरजेचं, झेल कुणाचा होता हरेच, स्ट्राईकला नरेंद्र पाटील आपण पाहू शकता। सुयश पुण्याचा गोलंदाजी मार्कवर, राईट आर्म ओव्हर द मार्क करतो, P1 मधले षटक होतात, हा चेंडू सोडून दिला या वेळेला, पंच आपण सांगतायत की षटक संपलंय, चांगलं षटक हाताळलंय, कारण हरेच्या अगेन्स्ट फक्त आणि फक्त सुयशने धावा दिली, आपण तर 15 धावा दिलेत, ते एक चौकार देखील अडला असता तर कदाचित वेगळाच स्पेल बघायला मिळाला असं, पण तसं झालं नाहीये। 75 आयरे 40+ संघाच्या माध्यमातून कोण येतो गोलंदाजी मार्कवर, सुयशने चांगली गोलंदाजी केली आहे। दिनेश पाटील अजूनही संघात दिसत नाहीये, थोडंसं दुखापतग्रस्त आहेत, पण इथून चांगला खेळ करावा लागणार आहे। चंदन भगत जे आपण पाहू शकता, एक चांगले पुरस्कर्ते देखील, एक चांगले क्रिकेटर आहेत।
तर गोलंदाजी मार्कवर येतोय रुपेश येतोय. रुपेश भगत आपण पाहू शकता. एक रुपेश आपण पाहू शकता. रुपेश अच्युत भगत या नावाने देखील तो खेळाडू प्रसिद्ध आहे. हा भगत पाहिजे तर रुपेश भगत काय करतोय. क्षेत्रक्षण थोडंसं विखुरलेलं बघायला मिळतं. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग एक क्षेत्रक्षण, स्क्वेअर लेग शॉर्ट विकेटला नरेंद्रला आपण पाहू शकता. वाडिश लॉंगॉनला आपण एक क्षेत्रक्षण पाहू शकता. ऑफ साईडला थर्डमॅन एक क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. बॅकवर्ड पॉइंट पॉइंट कव्हर. पहिला चेंडू पाकपुढे गेले. स्क्वेअर कटचा ला जेव्हा फटका. पंचांचा इशारा काय तो पाहायचंय. चौकार. थँक्यू डीसे. दस संख्या धाव करते आपण पाहू शकता. या बेला 19 दुपारच्या आपण जर पाहिले तर 1:55 झालेत आणि रगरगत्या उन्हात आपण मॅच पाहतोय. हरीश खूप चांगली बॅटिंग करतोय. रुपेश पण गोलंदाजी मार्कवर. क्षेत्रक्षण थोडंसं बदललं जातं. थर्डमॅनला एक क्षेत्रक्षण पॉइंट पॉइंट कव्हर. एक लॉंग ऑफला क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. रुपेश हा चेंडू खूप चांगला होता. वाईड यॉर्करचा वापर केला. या वेळेला डॉट चेंडूची समाप्ती होते. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. चांगला कमबॅक बघायला मिळते रुपेशच्या माध्यमातून. 19 धावा धावफलकाती लागलेत. याच मैदानावर फडकेपडा चषक देखील होणार आहे 15 आणि 16 तारखेला. आपण मित्र अलीम करीम शिळगाव फुटी प्लस चषक आपण पाहतो. ही स्पर्धा चांगला चेंडू इनसाइड आउटचा लाजवाब फटका. चेंडू चालला या वेळेला स्वीप आकावर रिजन मधून सीमा रेषेपार. चौकार. दस संख्या धाव फलकावरती आपण पाहू शकता. या वेळेला 23. खूप लांब चेंडू गेलाय. तर नेक्स्ट मॅच असणारे आपण बघितलं तर खंबालपाडा 40 प्लस विपक्ष देवीचा पाडा 40 प्लस मध्ये दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच असणार आहे. अरे जबरदस्त बॅटिंग करतो. 23 धावा धाव फलकावरती लागल्यात. रुपेश पुन्हा गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ऊर्ध्वकडनं मारा करतोय. फडकेपाडा खार्डीगाव एणकडून पाहिजे कशा प्रकारची इथून गोलंदाजी करतोय. हरीश खूप चांगली बॅटिंग करतोय. हा चेंडू वेग प्रचंड होता. लाईन पावी लागणारे पंच इथं दंडित करतात गोलंदाजाला. अवंत धावेने भर धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. या वेळेला 24 धावा. शिळगाव 40 प्लस चषक आपण पाहतो. ही स्पर्धा फुल टॉस होतोय. पुलचा लाजवाब फटका बघायला मिळालाय. पंचांचा इशारा तो नो चेंडू म्हणजे एकूण 5 धावा आणि येणारा चेंडू फ्रीट. धाव संख्या धावफल कधी आपण पाहू शकता 29. रुपेश गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. 28 धावांचं योगदान देतो 29 मधल्या रुपेश. हा चेंडू लीडिंग एज होता. यष्टीरक्षक बीट चेंडू गेला लॉंग स्टॉपला. चौकार आणि धाव संख्या वाढते. धाव संख्या धावफल कधी आपण पाहू शकता. या बेला 33. तीन चेंडू सलग 3 चौकार आले. जबरदस्त बॅटिंग करतोय हरीश. रुपेश पुन्हा गोलंदाजी मार्कवर. थोडासा मागडे ठरतो रुपेशच्या षटकामध्ये. स्वीपचा लाजवाब फटका. खाली क्षेत्र निवडलंय. चेंडू चाललाय स्क्वेअर लेग सीमारेषा पार. पॅरलल स्ट्रोक षटकार. थँक्यू डीजे. रुपेशने आतापर्यंत धावा दिल्यात तब्बल विचार केला तर 24 धावा दिल्यात. महागडे षटक राहिले. हरेशच्या अगेन्स्ट तुम्हाला गोलंदाजी केली तर शॉट ऑफ लेन आपण तर किंवा ओरपी चेंडू फेकूच नका तुम्ही. संख्या धावा 39. रुपेश द्वारे हा चेंडू लॉफ केला. या वेळेला फटका खूप चांगला पंचा.
पंचांचा इशारा येतो यावेळेला वाईडिश लॉंग ऑन सीमाचा षटकार. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 45. या षटकात धावा आल्या तब्बल विचार केला तर खूप चांगल्या धावा आल्यात आतापर्यंत. 45 धावा धावफलकात लागल्या आहेत. तर पहिल्या षटकात आपण तर म्हणजे एकूण या षटकात 30 धावा आल्यात रुपेशच्या महागडी गोलंदाजी. अरे जबरदस्त बॅटिंग करतोय. वैयक्तिक खेळतोय आम्हाला भावेश माहिती देत त्यावेळेला. 43 धावांची खेळी करतोय म्हणजे 50 धावा कुठतोय का पाहायचा इथून. पहिला बॅटर ठरतो का पाहायचंय. थँक्यू डीजे. तर बघा प्रवीण नाईकने जर एका हातात झेल पकडला तर 500 रुपये आणि एक टप्पा पकडला तर देखील 500 रुपये आहेत. हा चेंडू ड्राइव्ह केला यावेळेला. चेंडू चालला यावेळेला पण डीप लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे. 2 धावा कंप्लीट केलेत आहेत. मच्छिंद्र आलेत. मच्छिंद्र पाटील इवन पाटीलचे बंधुराज. 47 धावा धावफलकात लागल्या आहेत. नरेंद्र स्ट्राईक केलाय. मच्छिंद्र गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ऊर्ध्वकडे मारा करतोय. फुल टॉस आहे ऑन साइडला. फक्त दिशा दिली. चेंडू चालला यावेळेला बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारच्या पार चौकार. थँक्यू डीजे. धावसंख्या धावफलकात 51. 50 कंप्लीट. चिकनगर 40+ संघासाठी टाय होऊन जाते. जबरदस्त बॅटिंग. नाही हरेश आता आपण बघितलं तर नो स्ट्राईक आता नरेंद्र आलाय. काय बॅटिंग केली जाते बघा. रेग्युलर संघ आपण इथे मकर संक्रांतीत पराभूत झाला पण तो संघ देखील सपोर्ट करायला आलाय. आदित्य मला सांगत होता की बाळू पाटील मला गोलंदाजीच करायला भीती वाटत होती. एवढ्या मोठ्या स्पर्धेत तुम्ही का घाबरता. चांगला खेळ करायचा उलट. मच्छिंद्र आज चेंडू लॉफ केला यावेळेला. मिडॉनवर चेंडू चाललाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 52. तर बघा गिरीश भोईर यांच्याकडून प्रवीण नाईकला एका हातात जर आपण झेल पकडला तर 2000. टप्प्याने झेल पकडला तर 500 मध्ये आहेत कुठे ते. हा चेंडू पूल केलाय. पूल अँड पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल वंडरफुल. पंचांचा इशारा येतो. नो चेंडू म्हणजे एकूण 7 धावा. धावसंख्या धावफलकात 59. 59 धावा लागल्यात धावफलकावरती. अठ्ठेचाळीस धावांचं योगदान दिलंय. पाहिजे या स्पर्धेतील पहिला बॅटर ठरतो का 50 धावा कुटणारा. आणि 3 चेंडू 3 षटकार देखील त्याने मारलेत आतापर्यंत. जबरदस्त बॅटिंग. म्हणून तर या खेळाडूला आम्ही एक उपमा दिली ना धावांचा बकासूर. जबरदस्त बॅटिंग. बघा चेंडू द्या जरा लवकर.
मच्छिंद्र फ्रीचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज होतोय. 48 धावांवरती खेळतोय हरेश. चेंडू ऑन साइडला वळवलंय. डाऊन डी ग्राउंडच्या मध्ये चेंडू वेगाने चाललाय. मिड विकेट क्लिअर करतो का पाहिजे. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या धावफलकाती वेगाने वाढते या बेला आणि आपण आता 50 धावा कंप्लीट केले. हरे जरा बॅट दाखवायचे. जबरदस्त बॅटिंग. मच्छिंद्र पुणे गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू उंच गेलाय. लांबी प्राप्त होते का पाहिजे. चेंडू चालला या मला मिड विकेट सीमारच्या पार. षटकार. जबरदस्त आपल्या समोरच बॅटिंग करतोय. काय डीजे मास्टर दुर्वासनी गाणं लावलंय बघा. हा चेंडू पुन्हा एकदा स्टँड अँड डिलिव्हरच्या माध्यमातून फेकून दिलाय. चेंडू चालला या वेळेला मिड विकेट सीमारच्या खूप लांब जाऊन चेंडू चालला. षटकार. थँक्यू डीजे. नाही जबरदस्त संगीत. मसाला नाही पण विशाल इथे बॅटर मात्र जबरदस्त बॅटिंग करतोय. या षटकात धावा आल्या 28. मच्छिंद्रच्या पहिल्या षटकात 15, दुसऱ्या षटकात 30, तिसऱ्या षटकात धावा आल्या तब्बल 28. धावसंख्या धावफलकात 73. चौथा षटक घेऊन वासुदेव येतोय. धावा आता थांबणार कशा. विकेट जर मिळाला नाही तर इथून 100 पेक्षा जास्त धावा होतील. विशाल ज्याप्रमाणे बॅटिंग करतो ना हरेश केणी, जबरदस्त बॅटिंग. सहा चिंट आपण इथं षटकार, 6 चौकार त्याच्या बॅट मधून आले आहेत. वैयक्तिक खेळतो हरेश तब्बल 63 धावांना खेळतोय. वासुदेवाला फुलटॉस आहे. ऑन साइड लाडव्या बॅटने वळवलंय. चेंडू चालला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. एकच धाव मिळते. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहू शकता 74. 63 धावांचं योगदान दिलंय हरेशने आतापर्यंत. का बॅटिंग केली. जबरदस्त बॅटिंग. वासुदेव गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला हरेश. हा चेंडू ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेटच्या माध्यमातून चेंडू चाललाय स्क्वेअर लेग सीमारच्या पार. षटकार. थँक्यू डीजे. बघा सलग दुसऱ्यांदाच 3 चेंडू 3 षटकार मारतोय. हा चेंडू पुन्हा एकदा हुक केला. आता क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेगला. पुन्हा एकदा चूक झाली. आता आमच्या आयोजक आपण विनोद कडनं चूक झाली. धाव संख्या धाव फलकावरती आपण पाहू शकता या वेळेला 86 आणि 75 धावांवरती खेळतोय. जबरदस्त बॅटिंग. 50 आपण 100 धावा कुठल्या आहेत 40 प्लसच्या माध्यमातून. आता पुन्हा एकदा योग आलाय. रेग्युलर क्रिकेट खेळताना 97 वर बाद झाले होते. वासुदेव पुण्याचा गोलंदाजी मार्कवर. टाकला हरेश. अजून एक बघायला मिळतं का पाहायचंय. हो अजून एक बघायला मिळालाय. धाव संख्या धाव फलकावरती आपण पाहू शकता वेगाने वाढते. 92 आणि हरेश खेळतोय तब्बल 81 वर. हरेशची बॅटिंग आवडली असेल तर टाय होऊन देते. 4 चेंडू 4 षटकार. चिकनगर संघ टाय का वाजत नाही. एवढी कंजूसगिरी का पण. 5 चेंडू 5 षटकार. काय बॅटिंग केले. आता टाय वाजता नाही. बॅटरचा प्रोत्साहन द्या तुम्ही. 92 धावा झाल्या आहेत. 92 धावांची भागीदारी. 81 आपण म्हणले तर हरेशच्या आहेत. पुन्हा एकदा नामी संधी आली. शेकडा कुटण्याची 100 धावा कुटण्याची एक विक्रम होतो का पाहायचंय. का 2023 मध्ये झालाय. 2024 मध्ये करतो का पाहायचंय. हरेश केने तोच विचार करत असेल. हरेश केने नेहमी सांगतो ना मी
जबरदस्त इथं बॅटिंग केली जाते, ना पैशासाठी ना भावासाठी ना नावासाठी. आम्ही क्रिकेट खेळतो फक्त गावासाठी. काय बॅटिंग करतोय. 92 धावा झाल्या आहेत. वासुदेव पुणे गोलंदाजी मार्कवर. अजून एक उंच 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 आणि लांबच लांब चेंडू जातोय. धाव संख्या धाव फलकावरती आपण पाहू शकतो 98. आणि हरेश पोचतोय तब्बल आपण पाहिले तर 6 चेंडू 6 षटकार मारले. जबरदस्त बॅटिंग हरेश वैयक्तिक खेळतोय. 87 वर 13 पाहिजेत. काय बॅटिंग केली जाते. नाही मगाशी कोणतरी मला वाटतं चिकनगरचा प्रेक्षक झेल पकडायला गेला होता. बाबा रे नको झेल पकडू, तो हरेश केने फटके मारतोय, त्याचे झेल तुम्हाला भेटणार नाही. 10 षटकार झालेत. 87 धावाने खेळतो वासुदेव पुणे गोलंदाजी मार्कवर. चेंडू बागपट गेल्या कट केल्या. बघा किती चांगलं क्रिकेट खेळत. धाव संख्या धाव फलकावरती आपण पाहू शकता या बेला 99 धावा. षटक संपलंय आणि 88 धावावर आपण म्हणजे खेळतोय या बेला. जबरदस्त बॅटिंग करतोय. 6 चेंडू मध्ये 12 धावांची गरज आहे. आता जर इथून जर अशोक पाटील जर 100 धावा कुठल्या तर 2023 मध्ये देखील करणार तोच बॅटर होता आणि आता 2024 मध्ये कुठणारा तोच बॅटर ठरू शकतोय. संधी आली आहे, नामी संधी आली अशोक पाटील. किशोर आलेमकर आणि विनोद भगत काहीतरी मला वाटतं बातचीत करतायत. विनोद भोईर काहीतरी बातचीत करतायत. सुगंध देखील आले आहेत करता 100 धावांचा योग त्यांना बघायला मिळतो का पाहायचंय. नाही प्रवीण नाईकने कसाही झेल पकडला तर 3000. अरे बाबांनो 3000 तुम्ही जास्ती शून्य लावायला लागाल. प्रवीण प्रयत्न करतोय बघा तसे. धावा झाल्यात इथे आपण बघितले तर 99. 88 धावांवरती खेळतोय आणि त्याच बॅटरला अशोक पाटील स्ट्राईक आहे. इतिहास घडवतो का पाहायचं पुन्हा. 2023 मध्ये 100 धावा कुठल्या आहेत 40 प्लसच्या माध्यमातून. नाही स्कोर बोर्ड बघितलं तर थोडासा अपुरा पडतो आमच्या गुणलेखकाला. काय बॅटिंग केली जाते. आज चेंडू लॉफ केलाय. झेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक झाली चूक. 1 धाव कंप्लीट केली आहे. 2 धावा होत आहेत का. धाव संख्या धाव फलकावरती आपण पाहू शकता 101 धावा झाल्यात. चिकनगर 40 प्लस संघासाठी टाळ्या होऊन जाते आणि हरेश खेळतो तब्बल आपण तर 91 वर 90 वरती. बघा आयोजकांकडून 1100 रुपयाचं पारितोषिक मिळेल 100 धावा कुठल्या तर. आज चेंडू उंच गेलाय. लांबी प्राप्त केलाय. पैसे लावले आणि ठोकलाय षटकार. धाव संख्या 107 आणि हरेश खेळतो वैयक्तिक आपण बघितले तर आता 90 वर 96. 4 धावांची गरज आहे. काय बॅटिंग केली जाते. अशोक पाटील काम या खेळाडूला बाकासूर नाव दिलंय. खरं मैदानात गेल्यावर कोणत्याच गोलंदाजाला बक्षत नाहीये. 107 धावा हायएस्ट धावा कुठल्यात अशोक पाटील. 106 याच संघाचा होता. 107 धावा टाळ्या होऊन जाते चिकनगर संघासाठी. तेव्हा देखील 100 धावा कुठल्या होत्या. चेंडू फटकाच खूप चांगला. डाऊन डी ग्राउंडच्या मध्ये 1 धाव कंप्लीट केली पाहिजे. दुसरी होते का आता. कॉल दिलाय. नरेंद्र वेगाने धावतोय. 2 धावा कंप्लीट केले जात आहेत. नकार देत आहे. धाव संख्या धाव फलकावरती आपण पाहू शकता या बेलला 109. हरेश खेळतोय तब्बल आपण तर 98 वर खेळतोय. या अगोदर केलेल्या 2023 ला आणि तेव्हा या संघाचे 106 धावा हायेस्ट होता. आता 109 केलेत. 2 धावांची फक्त गरज आहे. हा चेंडू पूल केलाय. पॅरलल स्ट्रोक आहे आणि धावा कुठल्या तब्बल आपण तर 104 धावा कुठल्या. टाळा होऊन जरा हरेश साठी जरा बॅट दाखवायचे. हरेश अभिनंदन. वेल प्लेट. आणि आयोजकांच्या बाजूने 100 आपण तर 1100 रुपयाचा पारितोषिक मिळणार आहे. काय बॅटिंग केलं ते. 2023 मध्ये 100 धावा कुठल्या. आता 2024 मध्ये 100 धावा कुठल्या. नाही अशोक पाटील मला वाटतं बॅट चेक करायला लागेल मला हरेशची. चेंडू द्या जरा. चेंडू द्या लवकर. नाही चेंडूला इतका मार पडतोय ना मैदानात याला चेंडू घाबरतोय.
षटकार चौकार षटकार चौकार धावा झाल्या तब्बल आपण बघितलं तर यावेळेला आमचे गुणलेखक आम्हाला सांगतात 115 धावा. ना ग्रामीण टेनिस मध्ये ना चेंडू बाकीत फक्त आणि फक्त विचार केला तर 2 चेंडूचा खेळ बाकी. 115 धावा अशोक पाटील आणि पार्टनरशिप 115 धावांची. अजून एक चांगला चेंडू होता यावेळेला ड्राइव्ह केलाय चेंडू चालला यावेळेला एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून. एक धाव कंप्लीट होते का पाहायचं. दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. नरेंद्र वेगाने धावतोय. धाव संख्या 117 धावांची भागीदारी. जर दोघांची बॅटिंग आवडली एकदा टाळ्या जोरदार वाजल्या पाहिजे त्या दोन बॅटरांसाठी. काय बॅटिंग केली जाते. हरेश गेने काय बॅटिंग करतोय. हा चेंडू उंच 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 आणि लांबच लांब. तब्बल षटकार आले हरेशच्या बॅट मधून. आमचे गुणलेखक आम्हाला सांगतायत धावा दिल्या धाव फलकवरती आपण पाहू शकता यावेळेला 123. टेनिस विश्वातील आपण 40+ मध्ये सर्वात रेकॉर्ड चांगला झाला आणि ते 123 धावांची भागीदारी. त्यामुळे दोन बॅटर जोपर्यंत येत नाही डगाव पण तोपर्यंत टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. जबरदस्त बॅटिंग. नाही आम्हीच तेव्हा समालोचन करत होतो आणि आता देखील आम्हीच समालोचन करतोय. क्या बात आहे. आयोजकांच्या माध्यमातून 1111 रुपयाचा पारितोषिक मिळेल. जबरदस्त बॅटिंग. तब्बल धावा कुठल्या आपण पाहू शकता यावेळेला 123 धावा. 112 धावा. जरा हरेशची बॅटिंग आवडली एकदा टाळ्या होऊन जाते जरा. आणि 124 धावांचं लक्ष त्या आयरे 40+ संघासमोर. डीजे थँक्यू डीजे थँक्यू. काय बॅटिंग केली अशोक पाटील. 28 चेंडू 27 चेंडू 112 धावा 13 षटकार 6 चौकार. अशोक पाटील काय बॅटिंग. अशोक पाटील जुने डोंबिवलीच्या मैदानावर अशा प्रकारची बॅटिंग केली तेव्हा देखील आम्ही समालोचन करतो आणि आज देखील आम्ही समालोचन करतो. हे आमचं भाग्य की हरेशने आम्हाला खुश करून सोडले. काय बॅटिंग केली. जबरदस्त बॅटिंग. 124 धावांचं लक्ष अशोक पाटील. मला वाटतं आता हे क्लिप देखील आपण आता व्हायरल होईल भरपूर. काय बॅटिंग केली. नाही आता गिरीश कुठे. गिरीश भोईर आता पारितोषिक घेऊ दे. नाही अशा खेळाला पारितोषिक आलंच पाहिजे गिरीश. जाऊया मॅचच्या दिशेने. सामना सुरू होईल तर जाऊया दुसऱ्या आमचे साथी समालोचक अशोक पाटील यांच्याकडे. टॉस साठी या. कमालपाडा 40+ आणि देवीचा पाडा 40+. टॉस साठी यायचंय. अशोक पाटील काय गोलंदाजीचा स्पेल देखील आपल्याला सांगायला आता विचार करावा लागतोय ना. हरेशला आम्ही तो चेंडू देखील देऊ. त्यामुळे टॉस साठी या. अशोक पाटील मार्कर तुमच्याचकडे. तो चेंडू आपण हरेशला देऊ. तेव्हा समालोचक आमच्या जोडला नितीन गावून होते. आता अशोक पाटील आहेत. अशोक पाटील स्कोर होते ते देखील या. अशोक पाटील नाही काय जबरदस्त बॅटिंग. का आम्ही या खेळाडूला सुगंध बकासूर म्हणतो त्याचं उदाहरण दाखवलं. आणि फटके इतके लांब मारले कोणी झेल पकडायला जायला नको. चला टॉस साठी यायचंय. कमालपाडा 40+ संघाचे संघनायक आणि देवीचा पाडा 40+ संघाचे संघनायक टॉस साठी या. म्हणून मला वाटतं आज आदित्य मकर संक्रांत मध्ये गोलंदाजी करायला घाबरत होता. चला टॉस साठी यायचंय. धन्यवाद बालू पाटील सर. आपण स्क्रीनवर पाहू शकतो बालू पाटीलने योग्य नाव दिलंय मला वाटतं हरेश केनेला. धावांचा बकासूर. ज्याने तब्बल या 40+ टुर्नामेंट मध्ये जर पाहिलं तर दुसरं
शतक इथं पूर्ण केले गेले. 27 चेंडूमध्ये तब्बल 112 धावा आणि नाबाद केली साकारली. कौतुक करावं तितकं थोडं आहे या खेळाडूचं. सातत्याने धावांचा वणवा पेटवला. तब्बल 13 षटकार आणि 6 चौकाराच्या मोबदल्यामध्ये त्यांनी 27 चेंडूमध्ये 112 धावांची स्फोटक ताबडतोब घणाघात आक्रमक किती शब्द देऊ तितके कमी पडतील या फलंदाजाने साकारले. मात्र आता पाहायचंय दुसऱ्या सत्रामध्ये विचार करावा लागेल. आयरेस संघासमोर चिकनगर संघाने टार्गेट सेट केलंय ते 123 धावांचं 5 षटकामध्ये. ओपनर जोडी मैदानाच्या दिशेने रवाना झाली. गोलंदाजी मार्कवर विक्रम भोईर. स्ट्राइक एंडला अमित पाटील, नॉन स्ट्राइक एंडला महेश पाटील. मात्र माफ करा, आयरेस संघाला देखील खूप शुभेच्छा असतील. पहिला बॉल हवेमध्ये आहे. खेळाडू मात्र थोडेसे सूर्यकिरण त्याच्या डोळ्यावर आलेत आणि शेवटच्या क्षणामध्ये चेंडू रोखला गेलाय. मिळतील त्या फक्त 2 धावा. चांगली सुरुवात. तब्बल 30 चेंडू मध्ये 123 धावा कुटायच्या आहेत. म्हणजे सरासरी प्रत्येक 124 टार्गेट आहे. म्हणजे प्रत्येक बॉलवर 4.13 म्हणजे प्रत्येक चेंडूवर चौकार मारावा लागेल. येतो हा डॉट बॉल. मला वाटतं माझ्या कारकिर्दीतला हा पहिला टार्गेट सेट असेल. तर प्रत्येक चेंडूवर चौकारांनी टार्गेट पूर्ण करायचं आहे. विक्रम यावेळी मात्र हलक्या हाताने फ्लिक केला. 30 सर्कलच्या आतमध्ये उचलला जाईल तोपर्यंत फक्त सिंगल मिळेल. कारण आयरेस संघ देखील नौका आहे. अनुभव थोडे कमी आहेत. मात्र त्या संघामध्ये देखील चांगले मातबर खेळाडू आहेत. कारण ह्या संघाला खेळण्याची संधी कमी मिळते. सराव देखील कदाचित कमी असू शकतो. अनेक कारण असू शकतात. मात्र हरीश केनेचं कौतुक देखील करावं लागेल. कारण तो देखील तितकाच मातब्बर खेळाडू आहे. विक्रम पुन्हा एकदा सज्ज होतोय. आता मात्र डावखुरी हाताचा महेश मात्र समोर होतोय. आउट. LBW च्या स्वरूपामध्ये फलंदाज मात्र बाद होतोय. थँक्यू डीजे. खांबालपाडा देवीचा पाडा संघ टॉस साठी यायचं. आपण दुसऱ्या फेरीतील पहिली लढत यस देवीचा पाडा संघाचे कॅप्टन आलेले आहेत. खंबालपाडा संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी या नाणेफेकीसाठी यायचंय. पुन्हा एकदा येतो हा डॉट बॉल. टार्गेट खूप मोठं आहे त्यामुळे थोडासा दबाव आहे, प्रेशर आहे. मग त्या दबावाला झुंगारून फलंदाजी करावी लागेल. गती परिवर्तन. स्लोवर चेंडू फेकला होता मात्र 1 बाउन्स चेंडू तिथे फील्ड केला जाईल. दुसऱ्या टाकण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि मिळतील त्या 2 धावा. पहिल्या षटकाचा देखील समाप्त झालाय. धावसंख्या स्कोर बोर्डवर पाहायला मिळते ती फक्त 5. 124 धावांचा पर्वत, हिमालय, काय जे म्हणायचं ते म्हणू शकतो. दुसऱ्या प्रति पहिला सामना खांबालपाडा विपक्ष देवीचा पाडा. आपण टॉस करूया. येस आपण नरेश दादा, रमेश दादा माफ करा, रमेश केने दादांच्या शिव हस्ते आपण टॉस करू. दुसऱ्या फेरीतील पहिली लढत खांबालपाडा विपक्ष देवीचा पाडा. या 2 संघामध्ये नाणेफेकी होते. आमचे रमेश दादा केणे यांच्या शुभ हस्ते. एका बाजूला खांबालपाडा, दुसऱ्या बाजूला देवीचा पाडा.
नवनाथ दादा असतील तर विशाल शेलार असतील आणि दुसरा सामना 4 षटकांचा असेल. दुसऱ्या फेरीत सर्व सामने 4 षटकांचे असतील. यावेळी मात्र डावी यष्टी सोडून जाणारा हा बॉल वाईड येतोय. इथे नाणेफेकी होते आणि नाणेफेकीचा कौल खांबालपाडा संघाच्या बाजूने आहे आणि डिसिजन नक्कीच आपल्या पर्यंत पोहोचवला जाईल. पुढील सामन्याकडे आता मात्र येतोय डॉट बॉल. जबरदस्त सामना. 123 धाबा विदाउट लॉस. मात्र फलंदाजांना देखील चांगली कामगिरी करावी लागेल दुसऱ्या सत्रामध्ये. आता मात्र आउटफील्ड फास्ट आहे, रोखू शकणार नाहीयेत. येतो हा चौकार. हा चौकार मात्र फलंदाजाला आत्मविश्वास नक्कीच मिळून देईल. आता त्या आत्मविश्वासाने सातत्याने खेळ करावा लागेल. टार्गेट खूप मोठं आहे. यशापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला अनेक शिखरं पार पडावी लागतील. चौकार, षटकार हे मोठी मोठी शिखरं तुम्हाला पार पडावी लागतील. त्यावेळी तुम्ही विजयाकडे वाटचाल कराल. मात्र ओहो, अप्रतिम झेल. श्रीकांत होते तिथे आणि बॅटमन आउट. नवीन बॅटर सुयश स्ट्राइक एंडला येतोय. इथे मात्र डावी यष्टी वाकवली, झुकवली आणि बॅटमन त्रिफलाची आउट. न्यू बॅटर रुपेश भगत. तर या सामन्यामध्ये अनेक विक्रम घडलेत. एकाच सामन्यामध्ये 13 षटकार 7 चौकार लगावण्याचा विक्रम रचला गेला हरेश केनेच्या माध्यमातून. 3 चेंडू 3 चौकार, 6 चेंडू 6 षटकार, 3 चेंडू 3 षटकार, अनेक विक्रम रचले गेलेत या सामन्यामध्ये. म्हणजे 3 चेंडू 3 विकेट नाही होऊ शकणार कारण वाईड बॉल आला. हॅट्रिकचा बॉल होता. मग ओव्हर हॅट्रिक घेण्याची संधी जरूर असेल अरुण भोईरकडे. पुढचा बॉल. ओहो, इथे पहा थोडासा बाउन्स झाल्यानंतर खूपच बाहेर निघालाय. हलकासा बाउन्स झाला होता मात्र बाहेर जास्त निघाला. त्यामुळे वाईट अवांतर धावसंख्येत भर. धावसंख्या 12. एकतर्फी मुकाबला दिसतोय इथे. ओहो, जबरदस्त. अशा फटक्यांची गरज आहे. नो प्लस 6 म्हणजे 7 धावा येतील. फ्री हिट असेल. पर्वणी आहे मोठे फटके खेळण्याची. धावसंख्या 19. पुढचा बॉल फ्री हिटचा चेंडू होता मात्र बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क होत नाहीये. येतो हा डॉट बॉल. आता मात्र सामन्यावर पूर्णपणे पकड मजबूत आहे चिकनगर संघाची. फक्त औपचारिकताच म्हणावी लागेल. षटक क्रमांक 2 मार्गस्थ. आता मात्र लाईन चुकीची. उजवी यष्टीच्या खूपच बाहेरचा चेंडू. पंच वाईट घोषित करतायत. अवांतर 1 धाव स्कोर बोर्डवर ऍड केली जाईल. धावसंख्या 20 20 धावा.
येतोय डॉट बॉल. 2 षटकाचा गेम संपन्न झालाय. धावसंख्या स्कोर बोर्डवर 20. अजूनही 104 धावांची गरज. चेंडू शिल्लक 18. म्हणजे प्रत्येक चेंडूवर आता षटकार मारावा लागेल. नवीन गोलंदाज राम भोईर गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. आता पॉवर प्लेचं बंधन विखुरलेलं असेल. 5 खेळाडू सीमारेषेलगत तैनात. 18 चेंडू 104 धावांची गरज. आणि इथे पाहायचं अपील उचलून धरले. बॅटमन मात्र जेलबादच्या स्वरूपामध्ये मैदानाच्या बाहेर येईल. ते चेंडू हवेमध्ये. हो हो काय काय घडलं पहा. सोपा झेल होता मात्र टिपू शकले नाहीये. तोपर्यंत सिंगल देखील इथे कंप्लीट केली गेली. एक एक धाव ही खूप महत्वाची आहे. मात्र या सामन्यामध्ये या एक एक धावेने काही होणार नाहीये. आता प्रत्येक बॉलवर षटकाराची गरज आहे. वन्स अगेन डॉट बॉल. राम भोईर. 15 चेंडू फेकले गेले. धावा आल्यात ते 21 आणि येणारे 15 चेंडू 103 धावांची गरज. अशा मोठ्या फटक्यांची गरज आहे. येतोय हा अंपायर डिसिजन असेल. पंचांचा निर्णय येऊ द्या. चौकार आहे की षटकार? चौकार आहे. धावसंख्या 25. अजूनही 99 धावांची गरज. चेंडू शिल्लक 14. प्रत्येक चेंडूवर सत्कार. वाईड बॉल. अवांतर. एकतर्फी मुकाबला हा कोणाला आवडत नाहीये. मात्र पहिल्या सत्रामध्ये सर्व प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन झालं. इथे सिलीम विडॉनला लॉंग ऑनचा खेळाडू नरेंद्र येतो. चेंडू समोर उचलेल तोपर्यंत सिंगल देखील इथे सहजरित्या पूर्ण केले गेले. आता मात्र या सामन्यामध्ये फक्त औपचारिकता म्हणावी लागेल. अजून 1 बॉल. तीन षटकांचा खेळ संपन्न झालाय. धावसंख्या स्कोर बोर्डवर 28 म्हणजे 124 मायनस 28. 12 चेंडू 96. आता काय मारायचं? प्रत्येक 8 मारायला लागेल. डीजे
सेकंड लास्ट ओव्हर श्रीकांत भोईर येते गोलंदाजी मार्कवर. 12 चेंडू 96 ची गरज. येतो डॉट बॉल. व्हाईट बॉल, माफ करा, व्हाईट बॉल. 12 चेंडू 97 95 आणि हा डॉट बॉल. फक्त औपचारिकता असेल 12 चेंडू फेकण्याची. मात्र या 12 चेंडू मध्ये तुम्ही सराव चांगला करू शकता. मोठे फटके खेळण्याची मुभा असेल तुम्हाला. एखाद्या मोठ्या संघासमोर पुन्हा एकदा व्हाईट बॉल येतोय. एखाद्या मोठ्या संघासमोर त्या गोलंदाजांना फेस करण्याची तुम्हाला सराव चांगलाच होऊ शकतो. कारण सामना हातातून निसटलाय. हा, असे फटके खेळण्याचा प्रयत्न करण्यास काही हरकत नाहीये. सिंगल स्कोरबोर्ड ऍड केली जाईल. धावसंख्या 31. खोलो टप्प्याचा चेंडू होता, खोदून काढलाय. हरेंद्र तिथे, नरेंद्र, माफ करा, नरेंद्र आहेत. फक्त सिंगल. फक्त औपचारिकता आहे चेंडू फेकण्याची. आणि हा येतोय चौकार. छत्तीस धावा स्कोर बोर्डवर पाहायला मिळत आहेत. अजूनही 88 धावांची गरज. ही सिंगल. 87 धावा. फक्त औपचारिकता आहे. सामन्यामध्ये रस नाहीये, गंध नाहीये. कारण तो सर्व रस, सर्व गंध हरीश केणेने खेचून नेलाय. त्याच्यामुळे वातावरणात देखील तितका हे नाहीये. मग प्रयत्न केले जात आहेत. आणि इथे काय सोपा झेल सुटलाय. ज्यावेळी धावा कमी असतात त्यावेळी मात्र नक्कीच या झेलचं महत्व खूप मोठं असतं. मात्र इथे टार्गेट खूप मोठं आहे. 38 धावा. षटक पूर्ण झालं. शेवटचं षटक. स्कोरबोर्डवर धावा 38. 6 चेंडू 86. नवीन गोलंदाज अनुभवाला काही हरकत नव्हती. मात्र नरेंद्र येतोय शेवटचं षटक हाताळण्यासाठी. 6 चेंडू 86 ची गरज आहे. मात्र औपचारिकता. खूप मोठं आव्हान. 123 धावा. आणि बकासूर 112. काय उल्लेख करावा तितका थोडाच या खेळाडूचा. हे 5 षटकार येतोय. हे षटकार तुम्हाला पुढच्या स्पर्धेसाठी आत्मविश्वास नक्की देऊन जातील. कारण तुमच्यातला आत्मविश्वास जागृत होतो. तितक्या जोमाने, जोशाने तुम्ही पुन्हा एकदा मैदानात उतरण्यासाठी सज्ज होता. हरकत नाही. या सामन्यामध्ये तुमच्याकडे पदरात परास्त जरी झालात तरी मात्र पुढच्या सामन्यासाठी हे येणारे षटकार चौकार तुमच्या बॅट मधून तुम्हाला आत्मविश्वास नक्की देऊन जातील. कारण विपक्ष संघ देखील तितकाच मोठा आहे. अनुभवी गोलंदाज आहेत. क्षेत्ररक्षण देखील चांगलं होतंय. ह्याच्यामध्ये तुम्ही मोठे फटके दाखवताय. इथे मात्र विक्रम चूक करणार नाहीये. आणि अजून एका विकेटचं पतन होतंय. बॅटमन आउट. चला फटाफट बॅटमन तयार ठेवा आपण. विक्रम शेलार देखील थोडेसे माइंड मध्ये काहीतरी चाललंय त्यांच्या. कारण त्यांचा खेळ देखील पहिल्या सामन्यामध्ये 9 चेंडू 44 पाहायला मिळाल्या होत्या. त्याच्यामुळे जर आपण सरासरी काढली 9 चेंडू 44, मग 44 इंटू जर 3 केला तर 132 होतात. स्ट्राइक रेट जर पाहिला विक्रम तर खूप काही सांगून जातो तुझा. आणि हरीश केणे गत वर्षीचा विक्रम, स्वतःचा विक्रम देखील त्यांनी मोडलाय. आणि 40+ स्पर्धेतलं हे दुसरं शतक देखील त्यांनी पूर्ण केलं. आणि हा डॉट बॉल.
अजून शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. न्यू बॅटर विनोद. मात्र पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण केलं जाईल, फक्त सिंगल मिळेल. चला टॉस झालेला आहे. खंबाल पडा विपक्ष देवीचा पडा. इथे मोठा फटका येतोय. बॅटर नरेंद्र मडवी. एका बाजूला नरेंद्र भोईर तर दुसऱ्या बाजूला नरेंद्र मडवी. धावसंख्या 51. म्हणजे या खूप भल्या मोठ्या संघासमोर देखील 51 धावा करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. चला आपले स्वयंसेवक बॉल आपण आणून द्या. छोटू लालचंद आलिमकर यांचे सुपुत्र आहेत मला वाटतं ते. स्कोअरबोर्डवर धावा 51 पाहायला मिळत आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक. आता किती फरकाने हा सामना जिंकतोय यावेळी चिकनगड संघ. आणि नक्कीच आपण सामनावीर यावेळी होता. पुन्हा एकदा मोठा फटका. या सामन्याचा शेवट मात्र नक्कीच आयरे संघाच्या फलंदाजांनी चांगला केला. मात्र हार्डलक. धावसंख्या 57 झाली. तब्बल आपण विचार केला तर 67 धावांनी हा सामना परास्त झालाय. आणि नक्कीच नो डाऊट या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच हरेश केणे. 27 चेंडू 112 धावा आणि तो बॉल देखील आपण हरेशला देणार आहोत. आपण टीव्ही स्क्रीनवर पाहू शकतोय विक्रम. एक विक्रमादित्य तो देखील आहे आणि त्याच्या हातामध्ये दुसऱ्या एका विक्रमादित्याचा चेंडू. ज्या चेंडूमध्ये 27 चेंडूमध्ये तब्बल 112 धावा कुठल्या या स्क्रीनवर आपण पाहिलंय. आणि नक्कीच आयोजकांच्या वतीने देखील 1100 रुपयाचे पारितोषिक आपण शतक पूर्ण केल्याबद्दल हरेश केलेला आपण देणार आहोत आयोजकांच्या माध्यमातून. गुड बॅटिंग हरेश. खूप खूप कौतुक असेल तुझं. आपण हा चेंडू पाहतोय हरेश केणे. 27 चेंडू 112 धावा या बॉलवर देखील लिहिले गेले. आणि 1111 रुपये हे आयोजकांच्या माध्यमातून देखील हरेश केनेला देऊन सन्मानित केलं जाईल. गतवर्षी देखील त्याची स्वतःच 102 धावांचा रेकॉर्ड त्यांनी मोडीत काढला आणि यावर्षी तब्बल 112 धावा कुठल्या अक्षर धावांचा वणवा पेटवला होता. त्यामध्ये 13 षटकार 7 चौकार आणि 1120 रुपये दिले जातील हरीश दादा. या आपण आपल्या शुभ हस्ते विशाल या एक महान खेळाडूचा सन्मान आपण करणार आहोत. कारण या वर्षीचं पहिलं शतक ज्याच्या बॅट मध्ये निघालं असा चिकनगर संघाचा हरेश केणे. त्याचा सन्मान इथे केला जाईल. सामन्यावरचा पुरस्कार देऊन आमचे आलिमगड 11 संघाचे उत्कृष्ट गोलंदाज